मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. थांबा थांबा एक नवीन प्रयोग करून पाहू. टाळी सुरुवातीला फक्त पुरुष मंडळी वाजवतात. मग मला असं वाटतं महिला मंडळ काय झोपायला काय. तुमचा मुलगा म्हणून बोलतो बरं का. टाळी तुमची वाजत नाही, त्याकरता आपण फक्त एक नवीन प्रयोग करून पाहू आपण. गुरुजी आता फक्त महिला मंडळ टाळी वाजवा बरं. फक्त महिला मंडळ घ्या. फक्त स्पर्धा पाहिजे महाराज. उगाच नाही आरक्षण वाटलं सर त्यांचं. 33 वरचं 50% गेले त्या किती. आता आपली पण राखा आपण वाजवा. आपण जोरात टाळी एकदा. अगोदरच अशी जोरात वाजली असती कशाला त्यांचं आरक्षण वाढलं असतं. 50% आरक्षण आहे महाराज त्यांना. किती शासनाने दिलेलं 50%. त्यापूर्वीच त्यांना शास्त्राने देखील गुरुजी 50% आरक्षण दिले. बरोबर आहे ना. शास्त्राचं 50%. लक्षपूर्वक आहे का. तुम्हाला शास्त्राने काय दिलं सांग ना बाबा. सांगतो शास्त्राने सोप्या पद्धतीमध्ये सांगतो. आपल्या पतीच्या प्रॉपर्टी मधला, आपल्या नवऱ्याच्या प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा कोणाचा आहे. महिला मंडळीचा. बरोबर ना सर. मग शास्त्राचं 50% आरक्षण तिकडं, शासनाचं 50% आरक्षण तिकडं. दोन्ही मिळून किती झालं सर. 100. मग खाली काय चपात्यानं भांडेच राहिले ना आपल्याकडे. आपल्याकडे काय राहिलंय. भरत महाराज माझा एक मित्र आहे, मोशीला राहतो. IT पार्कमध्ये इंजिनियर आहेत. ते कंपनीमधून सुटले बरं का सुनील दादा. कंपनीमधून सुटले आणि त्यांनी त्यांच्या बायकोला फोन केला, मी 10 मिनिटात घरी येतोय. मी घरी येईपर्यंत तुझं सगळं आवरून ठेव, आटपून ठेव. का आपल्याला आज हॉटेलला जेवायला जायचंय. काय म्हटले. हॉटेलला जेवायचं. त्यावरती त्यांची पत्नी म्हणली अजिबात नाही, मला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला नाही, त्यामुळे मी घरीच स्वयंपाक बनवणार, आपण घरीच जेवायचं. त्यावरती तो म्हणला बाई तुला स्वयंपाकाचा कंटाळा आला नाही, पण मी भांडे घासून घासून कंटाळू ना. महाराज हे आरक्षणचा परिणाम आहे. विठाला विठाला तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते. तुकोबराय म्हणतात माझं चित्त अत्यंत शुद्ध होतं, तरी का निंदिती जन्मज. तरी देखील लोकांनी माझी निंदा का केली. का केली. तुकोबरायचं 2 शब्द घेऊन सर बोलतात बरं का. तुकोबराय म्हणतात अंतकरणाचा परिणाम जर कोणत्याही वस्तूवरती होत असेल, चित्ताचा परिणाम जर कोणत्याही वस्तूवरती पदार्थावरती होत असेल, तर मग माझ्या अंतकरणाचा, माझ्या चित्ताचा परिणाम या लोकांवरती का झाला नाही. आता अंतकरण आपण ऐकलं. चित्त सांगण्याकरता तुम्हाला संप्रदायामधलं एक उदाहरण सांगतो. नामदेवरायचं जीवनचरित्र चित्ताचा परिणाम सांगतो. पंढरपूरमध्ये घडलेलं आहे नामदेवरायचं जीवनचरित्र. नामदेवरायच्या पत्नी शेजारी परिसा भागवतांच्या घरी गेल्या. त्यांनी विचारलं कागाबाई तुमचा संसार, तुमचा प्रपंच एवढा स्पीडनं सुधारतोय, एवढा लगबगीनं सुधारतोय, याचं रिझन काय, याचं कारण काय. त्यावेळेला परिसा भागवताच्या पत्नीनं नामदेवरायच्या पत्नीला उत्तर दिलं सर काय नाही हो, आमच्या मालकाने, कोणी, परिसा भागवताने परीस आणलाय. परीस. आता परीस ही वस्तू तर माहिती ना आपल्याला कशी. परीस अशी वस्तू आहे महाराज गुरुजी. परीस अशी वस्तू आहे की कुठल्याही लोखंडाला लावा, त्या लोखंडाचं सोनं करण्याचं काम तो परीस करतो. पण एक घटना लक्षात ठेवा महाराज, ते जे लोखंड आहे ना गुरुजी ते गंजलेलं नाही पाहिजे बरं का. आता काही जण आपला विषय निघाला म्हणून सांगतो आता परिसाचा. आता भरत महाराज सारखे असे विद्यार्थी जे घडतात ना, त्याचं कारण आहे हे लोखंड ओरिजिनल होतं महाराज. काही जण म्हणतात महाराज आमचा मुलगा आहे ना 12 वर्ष झालं वाळण दिलाय, ते हरिपाठात आडवाच बोलवाच होतो, त्याला म्हणजे आडवाच धरतो धरताना ठेका, त्याला काहीच जमाना. त्याचं कारण आहे 12 वर्ष राहून बी इकडे येऊन जर जे नाही तेच कामं करावं लागत असतील तर 100% समजून घ्यायचं महाराज. परिसाच्या जवळ राहून सुद्धा ज्या अर्थी त्या लोखंडाचं सोनं झालं नाही, त्या अर्थी समजून घ्यायचं महाराज आपलं लोखंड गंजलेलं आहे. विठाला विठाला असा परीस माझ्या मालकाला सापडला, त्यामुळे माझा संसार प्रपंच सुधारतो. ठीक आहे. नामदेवरायच्या पत्नीने सांगितलं मला मिळेल का परीस, घेऊन जा. उसना परीस दिला महाराज. उसना नामदेवरायच्या पत्नीने तो परीस हातामध्ये घेतला. रात्रीचा टाइम होता महाराज. सरळ घरी आल्या. घरामध्ये आल्या. नामदेवराय घरीच होते. नामदेवरायने विचारलं काय आणलंस. त्यावेळेला पत्नीने उत्तर दिलं मी आपला संसार, आपला प्रपंच सुधारण्याकरता परीस घेऊन आले महाराज. परीस घे इकडं.
नामदेवरायानं तो परीस हातामध्ये घेतला गुरुजी आणि काय केलं, चंद्रभागेमध्ये नेऊन फेकून दिला महाराज. रात्रीचा टाइम होता, आले घरी परत. दुसऱ्या दिवशी परीस मालकाला ही खबर कळली, घटना कळली. का माझा परीस नामदेवरायाने फेकून दिलाय. सकाळी सकाळी आपल्या भाषेमध्ये तांबड फुटता परीस मालक म्हणजे परिसा भागवत नामदेवरायाच्या घरासमोर बांधण्याकरता हजर झाले. महाराज, महाराज बाहेर या. का तुम्हाला वैराग्य प्राप्त आहे, तुम्हाला संसाराची चिंता नाही, तुम्हाला प्रपंचाची चिंता नाही, मी तुम्हाला मानतोही, पण तुम्ही माझी वस्तू मला परत करायची. माझा परीस मला तुम्ही वापस द्यायचा, फेकून का दिला? त्यावेळेला नामदेवराय म्हणले, खरे बाबा चूक झाली माझी, खरंच चूक झाली. मग काही सांगू नका, मला कोणत्याही अवस्थेमध्ये माझा परीस मला वापस हवाय, परीस मला वापस हवाय. त्यावेळेला नामदेवरायचे उद्गारित महाराज, नामदेवरायने कुठलाही विचार न करता चंद्रभागेच्या काठावरती उतरले. प्रसंग सर्वांना ज्ञात आहे, लक्षपूर्वक आहे का, मी चित्त सांगतो. चंद्रभागेच्या काठावरती उतरले, चंद्रभागेमध्ये बुडी मारली आणि नामदेवरायच्या हातामध्ये ओंजळीमध्ये 10-5 वाळूचे बारीक बारीक गोट्यासारखे खडे आले. ते खडे घेऊन नामदेवराय परिसा भागवताकडे आले आणि सांगितलं, परिसा भागवता तुमचा परीस घ्या. काय सांगितलं? तुमचा परीस घ्या. त्यावेळेला परिसा भागवत जवळ येऊन पाहतात तर वाळूचे खडे आहेत. परिसा भागवताचे उद्गार आहेत बरं का भरत गुरुजी. महाराज मला काय वेड लागलं का? का तुम्ही माझा परीस फेकून दिलाय परीस आणि मला काय देता वाळूचे खडे? महाराजांचे उद्गार आहेत नामदेवरायाचे. महाराज म्हणले, एक घेऊन तर पहा, एखाद्या लोखंडाला स्पर्श तर करून पहा. काय बोलता महाराज? परिसा भागवतांनी नामदेवरायाच्या ओंजळीतला हातातला एक खडा उचलला आणि जवळच्या एका लोखंडाला स्पर्श केला. महाराज, त्या खड्याचा स्पर्श त्या लोखंडाला झाल्याबरोबर त्या लोखंडाचं सोनं झालं. महाराज, त्या खड्याचा स्पर्श त्या लोखंडाला लावल्याबरोबर त्या लोखंडाचं सोनं झालं. आता मी जे वाक्य बोलणार आहे लक्षपूर्वक आहे का. परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं, हा जागतिक लेवलचा दृष्टांत उदाहरण आहे सर. आपण पिढीने जात आपण ऐकत आलोत. पण ऐका, ज्याचं अंतकरण शुद्ध असतं, ज्याचं चित्त शुद्ध असतं ना, त्याच्या स्पर्शानं वाळूचे खडे देखील परीस बनतात. हा माझ्या वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे, हा माझ्या अंतकरणाचा परिणाम आहे, हा माझ्या चित्ताचा परिणाम आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय इथं तोच दावा करतात. महाराज तुकोबाराय म्हणतात, अंतकरणाचा परिणाम जर कोणत्याही वस्तूवरती होत असेल, चित्ताचा परिणाम जर कोणत्याही वस्तूवरती होत असेल, तर मग माझ्या चित्ताचा या लोकांवरती परिणाम का झाला नाही? देवा, तुला असं म्हणायचं का मी भजन करत नाही? असं म्हणायचं हो गुरुजी? असं म्हणायचं का भजन करत नाही? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. धन्यवाद. आता टाळीचे कारणच सांगत नाही महाराज. कारण सांगितलं तरी टाळी तेवढीच वाजायली आणि नाही सांगितलं तरी तेवढीच वाज. तरी पण एक शेवटचं सांगू का गुरुजी? आज आपण कीर्तनामध्ये जिवंत आहेत महाराज. म्हणजे लय पुढचं बोलवलं बरं बाबा, म्हणजे सगळ्यासाठीच, तुम्हीच नाही. उद्याचं कीर्तन आपल्याला करता येईल का नाही याची शाश्वती नाही गुरुजी. आता अटॅक सारखे, पॅरालिसिस सारखे आजार आलेत महाराज. बोलता बोलता माणूस खाली बसायलाय, बरोबर आहे ना बाबा? मग त्यामुळे म्हणतो आज ईश्वराने आपल्याला स्ट्रॉंग ठेवलंय. भरत महाराजाचं मला आवडते गोष्ट एक, ज्या वेळेला ही व्यक्ती पकवाजावरती उभा राहते ना महाराज, मी आजपर्यंत माझ्या विठाला मी ज्या वेळेस त्यांना युट्यूबला बघितलं भरत महाराजाला, जीव तोडून पकवाजवण्याचा कार्यक्रम, उगाच गोड लागत नाही महाराज वातावरण. कीर्तनकार किती जरी मोठा असेल महाराज, बऱ्याच वेळेस कीर्तनकाराकडे श्रोते पाहत नाहीत. आणि एक सांगतो, आता मला आठवलं बोलता बोलता, माझ्या गावातलं वातावरण सांगतो. मला तरुण मंडळीने 2 वर्षापूर्वी सांगितलं, ज्यावेळेला मी आळंदीला होतो, काही तुमचे स्पेशल चाहते बनलेत महाराज, फक्त तुमचा पखवाजच ऐकण्याकरता येतात. हे सत्य घटना आहे महाराज. टाळे वाजव नाही एकदा जोरात.
तुमचे मी आयुष्यामध्ये पहिल्या वेळेस पाहिलं महाराज, मी बी 10-12 वर्ष एक तप झालं पकवाज वाजवतो, पण पकवाजाचे चाहते होऊ शकतात हे फक्त बरंच महाराजांनी करून दाखवलं महाराज. आणि अशा खेड्यापाड्यामध्ये इतकं सोपं नाही. यासाठी काय करावं लागतं? सद्गुरु कृपा, आमचे जगदाळे भाऊंची कृपा. विठाला पाश्चिमात्य दृष्टांत सांगतो सर, वेळ कमी, वेळ अपुराच पडतो. पाश्चिमात्य दृष्टांत सांगतो. पाश्चिमात्य विद्वत्तेचा जनक म्हणून ज्याला ओळखलं जातं गुरुजी, त्याचं नाव आहे सॉक्रेटिस. आपण कदाचित सर ऐकलं असेल सॉक्रेटिस. त्याचा एकही ग्रंथ नाही, पण त्या व्यक्तीची स्पेल बॉन्डिंग पॉवर, मंत्रमुग्धतेची एवढी ताकद होती महाराज. ती व्यक्ती जर या माईकवरती जर बोलायली गुरुजी, तर ऐकणारे श्रोते फक्त त्या व्यक्तीचं बोलणं ऐकण्याकरता आतुर असायचे. एवढी त्या व्यक्तीच्या बोलण्यामध्ये ताकद होती, पॉवर होती. पण त्या व्यक्तीचा शेवट कसा झाला माहितीये का? त्या व्यक्तीचा शेवट झाला महाराज, त्यांचे शिष्य कोण आहेत? प्लुटो, अरिस्टॉटल सर आपण ऐकलं असेल. त्यांच्या पश्चात त्यांच्या शिष्याने केलेले ग्रंथ, लिहिलेले ग्रंथ हे 5000 आहेत. एवढं मोठं व्यक्तिमत्व महाराज. पण त्यांचा शेवट कसा झाला? ते तिथल्या देशामध्ये हरले, तिथल्या राजाशी हरले. त्यांनी सांगितलं कॉम्प्रोमाइज करा, हरलो म्हणून माघार घ्या, तुम्हाला जीवन दान देतो, नाहीतर तुम्हाला मृत्यू स्वीकारावा लागेल. काय सांगितलं बाबा? मृत्यू स्वीकारावा लागेल. त्यांनी सांगितलं मी माघार घेणार नाही, माझं काही चुकलेलं नाही, मग मृत्यू स्वीकारावा लागेल. त्यांना हातामध्ये एक विषाचा प्याला दिला, विषाचा ग्लास त्यांना भरून दिला महाराज. मग विषाचा प्याला घेतल्यानंतर त्यांनी हातामध्ये घेतला, तोंडाला लावणार, तेवढ्यामध्ये शिष्याने गुरुजीला प्रार्थना केली महाराज. काय? गुरुजी तुम्हाला तुमची गरज नाही, तुम्हाला तुमची गरज नाही, पण आम्हाला तुमची गरज आहे. का? लाखो माणसं मेले तरी चालतील महाराज, पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नाही, लाखांचा पोशिंदा मरता कामा नये. या महाराष्ट्रातले प्रचंड मोठी मोठी रती महारथी मंडळी निघून गेले. मी प्रकर्षाने त्यांचे नाव घेतो का? आता काय राजकीय इलेक्शनचा पिरियड संपलेला आहे. या महाराष्ट्रातले मोठे मोठे रती महारथी मंडळी निघून गेले. त्यामध्ये प्रामुख्यानं आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब असतील, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, सर्व पक्ष घेतो, विलासरावजी देशमुख साहेब असतील, आदरणीय आर पाटील आबासाहेब असतील, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, आदरणीय प्रमोदजी महाजन साहेब असतील. महाराज यांच्यासारखी माणसं महाराष्ट्राला मिळणार नाहीत लवकर, आणि यांच्यासारखी माणसाची आपल्याला अनेक वर्ष वाट पाहावी लागेल. आणि अशा मोठ्या व्यक्तीची आणि मोठ्या माणसाची निसर्ग आणि नियती वाट पाहतो बरं सर. विठाला विठाला. इथं लाखो माणसं मेल्याने काही फरक पडत नाही महाराज, काही फरक पडत नाही. हिंदीमध्ये एक म्हण आहे पहा, लोग कहते हैं एक के जाने से जिंदगी नहीं रुकती. गुरुजी लोग कहते हैं एक के जाने से जिंदगी नहीं रुकती है, लेकिन उन्हें क्या पता लाखों मिलने पर भी एक की कमी कभी पूरी नहीं होती. अशी माणसं होत असतात का? अशी माणसं भेटण्याकरता अनंत काळ वाट पाहावी लागते, अनेक वर्ष वाट पाहावी लागते महाराज. या वारकरी संप्रदायामधले अत्यंत विद्वान मोठे मोठे ज्यांच्याकडे आम्ही पाहून परमार्थ शिकलो आपण सर्वजण, मोठमोठे रती महारथी मंडळी निघून गेले. आता काहीच दिवसापूर्वी भजन भीष्म वारकरी संप्रदायाचं भजन प्राण म्हणलं तरी हरकत नाही, बरोबर ना बाबा? आदरणीय बोधे बाबा यांचं वैकुंठ गमन झालं, बरोबर? तर अशी मंडळी निघून, आता सर्वांचं नाव घेत बसलो तर अर्धा तास लागेल. संस्थेचे शिक्षक मंडळी, असे मंडळी संस्थेचे महाराज निघून गेले. संप्रदायामध्ये त्यांची जागा पुन्हा कोणाला भरून काढता आली नाही गुरुजी. जागा कोणाला भरून काढता नाही. आम्हाला फक्त एकच म्हणावं लागतं महाराज, काय? भाग्यामी तू का टाळी वाजवा एकदा सर. धन्य मनविल इहलोकी लोका भाग्यामी तुका देखियाला.
आम्हाला एवढंच म्हणावं लागतं बाबा, आम्ही भाग्यवान होतो, आम्ही नशिबान होतो, आम्ही पुण्यवान होतो, त्यांच्याकडे आम्हाला शिकता आलं, त्यांच्याकडे आम्हाला अध्ययन करता आलं, एवढंच म्हणावं लागतं महाराज. विठ्ठला विठ्ठला. शिष्याने प्रार्थना केली, मुद्दा बाजूला जात नाही बाबा, आमच्या करता थांबा. सर हाच मुद्दा होता ना. त्यांनी सांगितलं, वेदातली एक रुची सांगितले पहा, वरम ही मानेन मृत्यूर न दैन्यम स्वजनाग्रतः. वेदातली एक रुची, मन मनगट मस्तक मेंदू ज्या व्यक्तीचा मजबूत असतो ना, अशा व्यक्तीनं कुणाही पुढे हात पसरायचे नसतात, भीक मागायची नसते. तुकोबरायच्याच भाषेमध्ये जर बोलायचं झालं, हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने धिक त्याचे, हात पसरी जिने धिक धन्यवाद बरं मनाने टाळी वाजवल्याबद्दल. आणि जोपर्यंत तुम्ही टाळी वाजत नव्हता तोपर्यंत आमचे भरत महाराज 10 टाकत होते. मग लक्षात ठेवा, आता तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे, मी मृत्यू स्वीकारेल पण माघार घेणार नाही. शेवटी ऐकत नाहीत. हातामध्ये विषाचा प्याला होता महाराज, विषाचा ग्लास होता, तोंडाला लावला आणि पिऊन टाकलं, प्राशन केलं. विष ते विषच ना महाराज, कोणत्या देशातला असू द्या, ते त्याचा रिझल्ट दाखवणार. त्यांनी त्याचं काम केलं, त्यांचा देह पडला, मेले ते. आता भारतात परत या भारत देशामध्ये स्वतःच्या कुलाचाराच्या विरोधात वागते म्हणून राजाने संत मीराबाईला देखील विष दिलं महाराज. ऐकत ना आपण, संत मीराबाईला देखील विष दिलं. पण ऐका, संत मीराबाईवरती त्या विषाचा तिळ मात्रही परिणाम झाला नाही महाराज. का? अंतकरणाचा आणि चित्ताचा परिणाम. मग तुकोबाराय इथं तोच दावा करतात. तुकोबाराय म्हणतात, अंतकरणाचा आणि चित्ताचा परिणाम जर कोणत्याही वस्तूवरती आणि कोणत्याही पदार्थावरती जर करत असेल तर मग माझ्या अंतकरणाचा, माझ्या चित्ताचा परिणाम या लोकांवरती का झाला नाही? अभंगाचं पहिलं चरण. चंदनाचे वास धरतील नाक, 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 चंदनाचे
धन्यवाद. चंदनाचे वासे धरतील नाक, नावडे कन कनगडे. हे तुकोबरायांनी फार दृष्टांत गोड दिलेत महाराज. दृष्टांत आपल्याला निश्चित ऐकायचेत, पण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला सर्व श्रोते मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ मधलं भजन आपल्याला घ्यायचंय. त्याकरता ज्याला ज्याला खात्री भगवंताने आपल्याकडे पॅरालिसिस सारखा आजार आतापर्यंत पाठवला नाही, ज्याला वाटतं मला पॅरालिसिस झालेला नाही, अशा श्रोत्याने हात वरती घ्या. ज्याला झाला ते खालीच राहू द्या. नाही ना, वा ठीक आहे, धन्यवाद. हाताने टाळे आणि मुखाने नाम, एका लय मध्ये आणि गडबडीमध्ये. गुरुजी एकदम निवांत रिलॅक्स मध्ये विठोबा रुक्माई भजन घ्यायचं. ते भजन कसं घ्यायचं गुरुजी? विठोबा रुक्माई. धन्यवाद. सर्वांनी मनापासून भजन केलं, बरोबर. टाळी वाजली. भरत महाराजांनी टाळी वाजवण्यासारखं वाजवलं, पण म्हणजे असं पण वाजवतात गुरुजी. आता ज्या बाहेरच्या मंडळीला असं वाटलं बाबा हे मंडप मधले आहेत ना, आपण बाहेरून पाठिंबा द्यायला पाहिजे का नाही महाराज? आता पाठिंब्याची गरज नाही, पण त्यांनी सपोर्ट करायला पाहिजे होतं. तिथं असं करायचं ना अजिबात. गुरुजी अजिबात टाळी वाजवणं. त्यांना काय वाटलं माहिती का, आपल्याला कुठं भजन येते महाराज, आपल्याला नाही ताल, आपल्याला नाही सूर, त्यामुळे तर अंधारात बसलोत म्हणले महाराज. ज्याला गाता येत नाही, ज्याला वाजवता येत नाही, बरं का, ज्याला ताल नाही, त्याला सूर नाही, तोही व्यक्ती भजन करू शकतो. तर म्हणाल कसं भजन करता येईल? भरत गुरुजी दादरा तालामध्ये थोडासा प्रयत्न करतो. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. गुरुजी गाता आदत बुरी सुधार लो, हो गया भजन. सरळ घ्या. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो. बरं त्यांना बस हो गया भजन. भजनाची व्याख्या हिंदी गीतामध्ये आलेली आहे. दुनिया तुम्हें बुरा कहे, तुम करो क्षमा, वाणी को भी संभाल लो, बस हो गया भजन.
आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. कळलं भजन? याचा अर्थ एकदम सोपा आहे महाराज. ज्याला गाता येत नाही, ज्याला वाजवत त्यालाही भजन करता येतं, पण कसं? आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. आपण करतो, आपण बोलतो, आपण वागतो हे चुकीचं आहे. कारकर गुरुजी, आपण करतो, आपण बोलतो, आपण वागतो हे चुकीचं आहे. ज्या क्षणाला आपल्याला कळलं महाराज, त्या क्षणाला आपल्या वागण्यामध्ये बदल झाला महाराज, झालं आपलं भजन सुरू. आपण एखादं व्यसन करत असो, बिडी असेल, छोटं मोठं कुठलंही असू द्या, बिडी असेल, सिगारेट असेल, तंबाखू असेल, ड्रिंक असेल, कुठलंही असू द्या, ज्या वेळेला आपण त्या व्यसनापासून दूर गेलो ना महाराज, झालं ना आपलं भजन सुरू. आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. दुनिया तुम्हें बुरा कहे. लोकांनी तुम्हाला किती नाव ठेवू द्या महाराज, बरं का तरुण मंडळी, लोकांनी तुम्हाला किती नाव ठेवू द्या, तुम्ही तुमचं काम, तुमचं ध्येय, काम बंद करायचं नाही. दुनिया तुम्हें बुरा कहे तुम करो क्षमा. फक्त एक घटना लक्षात ठेवा, वाणी को भी संभाल लो. आपलं तोंड, आपले जीभ, बरं का गुरुजी, एवढंच सांभाळायचं. वाणी को ही संभाल लो बस हो गया भजन. कळलं भजन? राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राधे श्याम श्याम राधे राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा कृष्णा राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे. कारकर गुरुजी करता जोरदार टाळी वाजवा. प्रयत्न करूनही जमत नाही आणि ते सहज म्हणले, या करता टाळी. विठाला चंदनाचे वासे धरतील नाक. मुद्दा सोडून बाजूला नाही. नावडे कनक नगडे. तुकोबाराने 2 दृष्टांत दिले महाराज. तुकोबाराय म्हणतात दृष्टांत 3 आहेत. तुकोबाराय म्हणले चंदनाचा सुगंध प्रत्येकाला प्रिय आहे. चंदनाचा सुगंध प्रत्येकाला प्रिय, तर मग मी प्रत्येकाला का प्रिय नाही? तुकोबारायने पहिला दृष्टांत दिलाय महाराज चंदनाचा. चंदन प्रत्येकाला प्रिय, तर मग मी प्रत्येकाला का प्रिय नाही? पण तुकोबारायांना पुढे गेल्यानंतर बाबा असं वाटलं, या कीर्तन मंडपामध्ये हजारो श्रोते आहेत महाराज, यातला जर एखादा श्रोता उठला म्हणला, महाराज आम्हाला कुठं चंदन माहिती आहे, कारण ओरिजिनल चंदन पाहिजे असेल तर फक्त साऊथ इंडियामध्ये उपलब्ध होते. मलायगिरी चंदन, 52 कशी चंदन, हे चंदनाचे प्रकार आहेत महाराज. उकळत्या तेलाच्या कढईमध्ये चंदनाचा एक थेंब जरी टाकला ना महाराज, तर उकळती तेलाची कढई थंड करण्याचं काम 1 थेंबभर चंदन करतं. एवढी प्रचंड मोठी ताकद आणि शक्ती त्या चंदनामध्ये. मग एवढं दुर्मिळ चंदन. आणि एखादा श्रोता म्हणला, महाराज ओरिजिनल चंदन आम्हाला कुठं पाहायला मिळेल? तुकोबारांनी तो दृष्टांत गुरुजी मागे घेतला आणि दुसरा दृष्टांत दिला महाराज सोन्याचा. नावडे कनक नगडे. नगडे हे पद दोन्हीकडे लावायचं बाबा. सुगंध आवडे नगडे, कनक न आवडे नगडे. म्हणजे नगडे हे पद दोन्हीकडे लावायचं. सुगंध आवडत नाही असा श्रोता पाहायला मिळणार नाही, आणि सोनं आवडत नाही असाही श्रोता पाहायला मिळणार नाही. ठीक आहे. काही काही पुरुष मंडळ म्हणतात आम्हाला नाही सोनं आवडत. ठीक आहे, तर मग महिला मंडळीला विचारा महाराज, भरत महाराज, प्राणापेक्षा जास्त प्रिय सोनं त्यांना आवडतं, प्राणापेक्षा जास्त प्रिय. आणि सोनं हे अष्टधातूतलं एक धातू आहे महाराज. पूर्वीच्या काळामध्ये राजा महाराजांना सोनं घाऊ घातलं जायचं. कारकर महाराज गुरुजी कशा पद्धतीनं? बिस्किट
बदामी अंगठी ना प्युअर 24 कॅरेट, ती अशी पकडीमध्ये काढायची, धरायची, पकडायची. कोणता शब्द वापरा तुम्ही, पकडीमध्ये पकडायची, लाल बुंद जाळावरती तापवायची, एक ग्लासभर दूध घ्यायचं आणि ती तापलेली अंगठी त्या दुधामध्ये सोडून द्यायची, गाडगे महाराज. आणि थंड झाली की ती बाहेर काढायची आणि आजच्या कीर्तनकाराच्या बोटात घालायची. असं आहे का भरत महाराज? नाही, आपण आपल्याच बोटात घालायची आणि ते दूध आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. मुलगा स्ट्रॉंग होईल, मजबूत होईल, त्याच्यावर तेज वाढेल, चकाकी वाढेल. पण एक घटना लक्षात ठेवा, त्याला ते दूध प्यायला दिल्यानंतर त्याच्याकडून व्यायाम करून घ्यावा लागतो. आणि जर व्यायाम नाही केला आणि त्याचं जर पोटबीट काही बिघडलं, प्रयोग केला, पुन्हा म्हणतात हे माऊलीने काय कुठं ना सांगितलंय, असं काही घडता कामा नाही. प्रयोग जर केला तर व्यायाम करून घ्या. का महाराज, इथं साधं दूध पाचा ना म्हशीचं, तर सुवर्ण भस्मायुक्त दूध आहे महाराज. बिघडलं पोट तर असं काही घटना घडू नये त्याकरता सांगतो. एवढं ताकदवान सोनं, पण तुकोबाराने तोही दृष्टांत मागे घेतला महाराज. का की या कीर्तन मंडपामध्ये हजारो श्रोते आहेत भरत गुरुजी, यातला एखादा श्रोता उठला, म्हणला महाराज तुम्ही सोन्याची महती सांगायले, पण माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या जीवनामध्ये मी सोन्याला कधी स्पर्श करण्याचा योगच आला नाही, किंबहुना मला खरेदी करण्याची परिस्थितीच माझी नाही. का की आता सोनं किती वाढलंय भरत महाराज, 36-38 पर्यंत असेल सर. एवढा भाव झाला महाराज सोन्याचा, तर माझी परिस्थितीच नाही सोनं वापरण्यासारखी. तो कोवरा वाटलं ठीक आहे बाबा, असाही श्रोता एखादा मिळतो. सोन्याचाही दृष्टांत मागे घेतला महाराज आणि तुकोबारांनी सर्वदर्शी दृष्टांत दिलाय साखरेचा, अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. साखरेची गोडी सारखी सकाळ, 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 साखरेची गोडी सारखी सकाळ. थोडा मोठा बाळा कोटिया, साखरेची गोडी सारखी सकळा. शेवटचा दृष्टांत आहे महाराज, शेवटचा दृष्टांत साखरेचा दिला आणि यामध्ये 4 शब्द टाकलेत महाराज. 4, थोरा मोठ्या बाळा धाकोटिया. या 4 शब्दाचा अर्थ होतो लहान मोठा गरीब श्रीमंत. या कीर्तन मंडपामध्ये आता थोडं स्पष्ट बोलतो, या कीर्तन मंडपामध्ये हजारो श्रोते आहेत महाराज. एखादला श्रोता उठेल म्हणेल महाराज मी आयुष्यभरामध्ये चंदन कधी पाहिलंच नाही. एखादा श्रोता उठेल म्हणेल महाराज आयुष्यभरामध्ये सोन्याला कधी स्पर्श करण्याचा मला योगच आला नाही. पण या कीर्तन मंडपामध्ये असा एखादा श्रोता आहे का की ज्याने आयुष्यभरामध्ये साखरेची चवच पाहिली नाही. आता काही एखादा श्रोता म्हणेल महाराज मी 10 वर्ष झालो साखर खात नाही. का? डायबिटीस. तुकोबारायचा हा भाव नाही, तर तुकोबाराय म्हणतात साखरेची चवच माहिती नाही अशा कोणी श्रोता आहे का, तर एकही श्रोता मिळणार नाही महाराज, एकही श्रोता मिळणार नाही. मग तुकोबाराय इथं तोच दावा करतात, जेवढी साखर तुम्हाला प्रिय आहे तेवढा का मी तुम्हाला प्रिय नाही. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदिती जनमज, साखरेची गोडी सारखी सकळा, थोरा मोठ्या बाळा धाकोटिया. सेवेला पूर्ण विराम. जाता जाता माझ्या आवडीचं एकच वाक्य सांगेल. कीर्तन अगदी आता शूटिंग जरी असेल तर बोलणारच मी. माझ्या कीर्तनाला 1 वर्ष पण नाही बाबा चालू झालेलं. प्रारंभ करून फक्त माऊली ज्ञानोबारायांची कृपा आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार
परम आदरणीय परम श्रद्धेय माझे मार्गदर्शक माझे सर्व पांडुरंग महाराज शेतुळे शास्त्री बाबा यांच्या कृपेने अवघ्या 8 महिन्यामध्ये तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतो. अवघ्या 8 महिन्यामध्ये तर त्यांच्या आवडीचं एक वाक्य सांगेल. माझं कीर्तन नाही आवडलं सोडून द्या, इथंच झटका विषय सोडून द्या. फक्त एक वाक्य सांगतो तुम्हाला, इथून पुढं कुणाचीच निंदा करू नका. बाबांचंच वाक्य भरत महाराजांनी 1000 वेळेस ऐकलं असेल. आमचे बाबा आम्हाला एक सूत्र सांगत असतात, माणसाच्या बॉडीवरची सर्वात पहिली जखम ही जिभेवरची राहत असते. महाराज, माणसाच्या बॉडीवरची सर्वात पहिली जखम ही जिभेवरची राहत असते, पण जिभेमुळं केलेल्या जखमा कधी दुरुस्त होत नसतात. एवढा सुंदर भाव आपल्या समोर व्यक्त करतो. ज्यानं त्यानं ठरवायचं आपल्या जिभेने कशाला जखमा करायच्या. महाराज, ज्यानं त्यानं आपल्या कलेनं, ज्ञानानं, आईवडिलाच्या पुण्येनं, आपल्या प्रयत्नानं, आपल्या अभ्यासानं, सद्गुरु कृपेनं मोठं व्हायचं असतं. कुणीही कुणाची निंदा करून छोटा किंवा मोठा होत नाही. एवढा सुंदर भाव आपल्या समोर व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्व टाळकरी, माळकरी, विनेकरी, पहारेकरी आणि विशेष एकदा माईक सिस्टीमवाला दादा करता टाळी वाजवा जोरात. खूप छान सिस्टीम लावली अरे बाबा, खूप छान सिस्टीम आहे. आणि संभाजीनगर औरंगाबादवरून जे आजच्या कीर्तनासाठी धावपळ करून 4 व्हीलर गाडी घेऊन फक्त शूटिंग करताच आलेत भरत महाराज, आमचे शरद महाराज, शरद दादा शिंदे यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आणि विशेष म्हणजे या चॅनलचे सर्व आहेत बरं. आज फक्त आजच्या कीर्तनाची गैरहजेरी होऊ नये म्हणजे स्वतःचा फॅमिलीचा वेळ देऊन फक्त बाबा आपल्या करता आलेत. स्वतंत्र कुठंच नाही. आज रोजी त्यांचे 10 शूटिंग चालू आहेत गुरुजी, की जे मुलं आहेत त्यांनी ठेवलेले हाताखाली 10 जागेवरती आत्ता सध्या ऑन रेकॉर्डिंग चालू आहे. आणि आपल्याकडे स्वतः तो कॅमेरा घेऊन स्वतः आपल्याकडे आले का, की मी तुम्हाला शब्द दिलाय आणि तुमचं गावातलं पहिलं कीर्तन आणि मराठी हॉट स्पॉटलाच आपल्याला शूटिंग करायचं हे माझं स्वप्न होतं आणि त्यांनी ते पूर्ण केलं. म्हणून त्यांच्याकरता तुम्हाला बाबा मनापासून धन्यवाद देतो. असो, पुनश्च एकदा सर्व टाळकरी, माळकरी, विनेकरी, पारेकरी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. झालेली सेवा माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय. आणि विशेष म्हणजे मला बोलायचं होतं पण बाबा काय झालं, थोडं लेट कीर्तन चालू झालं, तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे बोलायला वेळ कमी पडतो. आणि त्यामध्ये पुन्हा की तरुण मंडळीचं महाराज कौतुक करावं तेवढं थोडंच आहे का, मीही त्यांच्यातलाच आहे. कालपर्यंत त्यांच्यात फिरत होतो. एकदा माझी अशी सर्वांना हात जोडून विनंती आहे, आतापर्यंत ज्या टाळ्या वाटल्या यापेक्षा सगळ्यात जोरात टाळ्या फक्त तरुण मंडळी करता वाजवायच्या. धन्यवाद भरत महाराज, तुम्ही पण साथ केली. त्याचं कारण आहे हा संबंध जो अखंड हरिनाम सप्ताह आहे महाराज. काय ठरवून बोलत नाही महाराज, जे तोंडाला येईल ते बोलणार आहे मी. कौतुकच केलं पाहिजे महाराज चांगल्या गोष्टीचं. आज तुम्हाला सांगतो, कालपर्यंत अवकाळी चालू होतं, मोसमी नव्हता, नुकसानच करणार होतं सर. पण त्यांना कळलं, त्यांना फक्त एकच सूचना दिली, म्हणलं आपला भव्य दिव्य कार्यक्रम आहे, मोठमोठे वक्ते आहेत आणि हा कार्यक्रम परत आतमध्ये नेला तर वातावरण विरघळतं. त्याकरता तुम्ही काय करा, त्यांना वॉटरप्रूफची सूचना दिली सर मी. तर अवघ्या काही तासामध्ये जालन्याला जाऊन मला वाटतं 18 ते 20 हजार रुपयाची वरची ताडपत्री घेऊन आले ते. एवढी तत्पर सेवा. आणि यांचं एक मला पटलं महाराज, मी सकाळपासून ऑब्झर्व करतो यांना, ज्या व्यक्तीने लहान असू मोठा असू ही टीमच अशी झाली महाराज. आणि हेच खरं आहे, कार्यक्रम करायचा कशासाठी, संघटन महत्वाचं आहे बाबा. आणि ते संघटन मला यांच्यामध्ये पाहायला मिळालं. लहान मुलगा जरी असेल, एखाद्या मोठ्या मुलाला काम सांगितलं, मोठा कुणी असो, त्याला जर म्हणलं सुतुळीचा तोडा घेऊन ये सर, तो स्वतः जाऊन तोडा घेऊन येतो, तो दुसऱ्याला नाही सांगत. हे मला फार आवडलं पहा. मनापासून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत की कमी स्वरूप झालं तर महाराज सप्ताहाचं, म्हणजे बंद नव्हता पडला. पण अगदी काही काळापूर्वी लहानपणी मी फक्त हेलिकॉप्टर पाहायलाच यायचो महाराज. भरत महाराज आपल्या लहानपणी या सप्ताहामध्ये बीड जिल्ह्यामध्ये फक्त लवळचा सप्ताह म्हणलं. आता मला म्हणतात लवळचे महाराज आहेत, अहो तुमच्या इथं फारच मोठा सप्ताह व्हायचा. मी म्हणलं व्हायचा नाही, आत्ता पण होतो. आणि ते फक्त तरुण मंडळीमुळं सध्या चालू आहे. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. एकदा वाजवा टाळ्या त्यांच्याकरता. जेवढं सहकार्य होईल तन मन धनाने त्यांना सहकार्य केलं पाहिजे. सहकार्य धर्माचं काम आहे महाराज, कोणाचं स्वतंत्र लग्न कार्याचं काम नाही. जे ज्याला काम भेटन ते काम त्यांनी करायचंच, हक्काने करायचं. आणि कोणी वाट पाहिजे नाही, मला बोलवलं नाही, मला पत्रिका दिली नाही. म्हणजे सर्वांना सांगतो आदराने, मी तुमचा मुलगा आहे, माझं चुकलं मला क्षमा करा. पण सांगतो तुम्हाला किती मोठा असेल आणि तुमचे पदबिद काय जे असतील, कोणी असो, मी स्वतः महाराज आहे. कीर्तन करा झालो महाराज, लोक म्हणतात महाराज मंडपच्या बाहेर, बाबा मी गावातला आहे. महाराज पद हे बाहेरच सोडून यायचं. एखादा सरपंच असेल, म्हणजे उद्देशून बोलत नाही, पण सरपंच पद बाहेर ठेवून या तुम्ही.
एखादा ग्रामसेवक असेल, तुमचं पद बाहेर ठेवून या. तुम्ही शिक्षक आहेत, बाहेर ठेवून या. तुम्ही अंतःकरण स्वच्छ करून या, तुम्हाला कीर्तन गोड लागेल हो. पण तुमचं पद आणि तुमचा मीपणा जर इथं घेऊन आलात, किती मोठा जर वक्ता आणला ना महाराज, कीर्तन गोड लागणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. म्हणून म्हणतो चांगलं काम करा, धर्माचं कार्य होईन तेवढं सहकार्य करा. एवढंच बोलून माझं बोलणं थांबवतो. माझ्या वाणीला इथंच पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.